सर, ओला, उबेर आणि रॅपिडोचे परवाने तुम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय का घ्यावा लागला? महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांना सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या ह्या दृष्टिकोनातून राज्य शासनानं इलेक्ट्रिक बाईकला परमिशन दिली होती. राज्य शासनाची भूमिका आहे, कालही होती, आजही आणि उद्याही ती राहील. परंतु ओला, उबेर, रॅपिडो ह्या कंपन्यांनी मात्र त्याचा दुरुपयोग करून आज फक्त इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली असताना पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक सुद्धा रस्त्यावर आणल्या. आमच्याकडे काही भयानक तक्रारी आल्या, कारण काही महिलांच्या तक्रारी होत्या, त्या संदर्भात आम्ही कारवाई केली. परंतु कारवाई केल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांच्या बाईक चालू ठेवलेल्या होत्या. खरं तर ओला, उबेर, रॅपिडो यांना परमिशन देताना तात्पुरत्या स्वरूपातली 1 महिन्याची परमिशन आम्ही दिली होती आणि ती परवानगी देत असताना त्यांनी योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करावी असे निर्देश दिले होते. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे कागदपत्राची पूर्तता न करता राज्य शासनाचं जे धोरण आहे त्या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज सन्माननीय सदस्य सुनील शिंदे यांनी 93 अन्वये जी चर्चा उपस्थित केली होती सभागृहामध्ये, त्या सभा चर्चेच्या अनुषंगानं त्यांना तात्पुरत्या स्वरूपात दिलेली परवानगी रद्द करण्यात आलेली आहे. परंतु ती तात्पुरत्या स्वरूपात, भविष्यामध्ये जर त्यांनी कागदपत्राची पूर्तता केली, फक्त इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीज जर रस्त्यावर आणल्या आणि इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला परवाना देत असताना राज्य शासनाचे जे काही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून निकष आहे त्या निकष पूर्तता करण्याचा जर त्यांनी निर्णय जर घेतला तर त्याला परत देण्यात येईल. परंतु आजपासून ओला, उबेर, रॅपिडोला दिलेले लायसन्स हे रद्द करण्यात आले. बाईकला दिलेली, बाईक टॅक्सीला दिलेली तात्पुरत्या स्वरूपातील परवानगी रद्द करण्यात आली. बाकीच्या ज्या गाड्या चार फोर व्हीलर ज्या गाड्या चालतात त्यांचं बाईक टॅक्सीच्या संदर्भातला निर्णय घेतला, 4 व्हीलर टॅक्सीचा निर्णय घेतलेला नाही, ते चालू राहतं. पर्यावरणपूरक गाड्या रस्त्यावर येण्याची भूमिका ही परिवहन खात्याची आहे, राज्य शासनाची आहे. आम्ही तर पूर्ण सर्व गाड्यांना सरसकट द्यावा म्हणून आम्ही कॅबिनेट पुढे प्रस्ताव घेतला होता.